नमस्ते, मी वंदना. पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आपण बघणार आहोत 41 चेस्टमध्ये 3 पीसमध्ये ब्लाऊज कटिंग प्रिन्सेसमध्ये. तर सगळ्यात अगोदर आपण उंची घेऊया. तर त्याच्या अगोदर मी आपल्या चॅनलचं नाव सांगते. यूट्यूब चॅनल आहे ब्लाऊज फिनिशिंग या नावाने आणि फेसबुक चॅनल आहे वंदना गायकवाड या नावाने. दोन्ही चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा. तर हा साडीतला ब्लाऊज पीस आहे आणि हे अस्तर आहे. अस्तर मी 1 मीटरच वापरते ज्यावेळेस मी तुम्हाला कटिंग दाखवते, कारण थोडंफार जरी एक्स्ट्रा असलं तर आपली कटिंग एकदम व्यवस्थित होऊन जाते. उंचीला ब्लाऊज व्यवस्थित येतो. सगळ्यात अगोदर आता उंची जर व्यवस्थित असेल तर ब्लाऊज नक्कीच छान दिसतो. तर कस्टमरला उंची शिवून लागत होती 15 इंचाची, तर आपण 16 इंच ही पूर्ण उंची घेतली. 15वर आपण आता मार्किंग करू. आता सगळ्यात अगोदर आपण पेपर पॅटर्नमध्ये कटिंग करणार. 38 वरून 41 साईजचा पेपर पॅटर्न आहे. तर आपण 41चा अगोदर चौथा भाग करायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला बाकीचे मापं टाकायचे आहेत, म्हणजे आपल्याला पेपर ठेवायचा आहे. तर आपले जे मेन पॉईंट जे असतात ते आपण अगोदर घेऊया. चौथा भाग येतो जवळजवळ 10 इंच आणि 2 लाईन. तर जो आपला चौथा भाग आला तोच घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये आपण 2 इंच शिलाई मार्जिन ठेवायची. बरोबर आपला 1 उंचीचा पॉईंट झाला. त्याच्यानंतर आपण चेस्टनुसार हा पॉईंट घेतला आणि 2 इंच लुझिंगसाठी घेतलं आहे. आता जे कंबर आहे कस्टमरचं त्यानुसार आपण माप घेऊ. तर काय करायचं आहे, आपल्याला जे हुक लावतं आहे ते हुकाची साईड आपल्याला सोडून द्यायची आणि बाकीचं पूर्ण आपल्याला माप घ्यायचं आहे डायरेक्ट आपण जिथपर्यंत हुक लावतो आहे. तर कस्टमरचं कंबर आहे 35. माझ्याकडं ब्लाऊज आहे कस्टमरचा 35 आहे. 35चा दुसरा भाग 17.5 येतो आहे आणि चौथा भाग येतो आहे जवळजवळ 9ला 1 लाईन कमी. तर आपण तेवढंच घेऊया, जास्त पण नको. आणि 1 इंच आपला पाठीमागचा टक्स आणि 1.5 इंच आपली शिलाई मार्जिन. आता नंतर आपल्याला ही लाईन आपल्याला एकसारखी करून घ्यायची. आपण एकच पेपर पॅटर्नवरून कित्येक ब्लाऊज शिवू शकतो. म्हणजे फक्त आपल्याला कळालं पाहिजे कशामध्ये कमी करायचं आहे आणि कशामध्ये आपल्याला जास्त करायचं आहे. त्याच्यानंतर आपण लगेच गळ्याचं लगेच माप टाकू. आता गळा तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. हा मी 10.5 वर टाकते आणि खाली मी ब्रॉडमध्ये 3 इंच ठेवते. आता त्याच्यानंतर आपण पेपर उचलूया. तर पेपर याची उंची किती पण असू द्या, आपल्याला जी उंची लागते ती आपण घेतली. बरोबर. आता त्यानुसार आपल्याला ठेवून घ्यायचं आहे पेपर. आता आपण किती एक्स्ट्रा घेतला हे आपण नंतर मी तुम्हाला वेगळ्याकडून मार्किंग करून दाखवते. जसं की आपण फक्त एवढंच लाईन आपल्याला जास्त लागली, बाकी काहीच नाही. तर आपल्याला बाकीच्या याच्यामध्ये एवढंच जास्त घ्यायचं आहे. नंतर आपण हा गळा जो आहे ते आपण आखून घेऊ. तुम्ही गळा वेगळा देऊ शकता, तुम्ही तुमच्या आवडीनुसार. आता पाठीचा भाग झाला. आता पाठीचा भाग आपण अगोदर किती जास्त, म्हणजे याच्यामध्ये उंची आपण जास्त घेतली कपड्यामध्ये, मग जेवढं आपण ही उंची जास्त घेतली तेवढंच आपल्याला क्रॉसपट्टीमध्ये ॲडजस्ट करायचं आहे. एकतर मोजून घ्या 1 इंच आपण जास्त घेतले किंवा मग अंदाजे जरी तुम्ही क्रॉसपट्टी जास्त घेतली तरी चालते. आता ही झाली आपली क्रॉसपट्टी. 1 इंच आपण जर इथं खाली सोडलं तर ही जागा एकदम बरोबर कवर होऊन जाते. एकसारखं घेऊन आपल्याला क्रॉसपट्टी ही पूर्ण आखून घ्यायची, जसं की तुम्ही बघू शकता. आणि ही जी कड आहे मी काढून टाकते. बाकीची ही झाली आपली क्रॉसपट्टी, बघू शकता. क्रॉसपट्टी झाल्याच्या नंतर आपल्याला हा भाग ठेवू. आता मी तुम्हाला समजून सांगण्यासाठी अगोदर पूर्ण आखून घेतले. आखून घेतल्याच्या नंतर आता आपण जी साईड फिटिंगची आहे हे तुम्हाला मी दाखवते. समजा आपण अशा पद्धतीने हा भाग जोडतोय तर ही फिटिंगची बाजू येते. तर जी आपली ही फिटिंगची बाजू आहे पाठीचा भाग, तर आपण एकदम किंचित वाढवले तर त्यानुसारच आपण याला एकदम नॉर्मल एक लाईन आखून घेऊ, म्हणजे ते कवर होऊन जाईल. आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी लक्षात आल्या का आपल्याला हर एक पेपर पॅटर्न कट करता येईल. म्हणजे हे पण एकदम सोप्या पद्धतीने आपण वाढवून घेतला. आता त्याच्यानंतर हा पेपर आपण असा ठेवू. डायरेक्ट वरती मी अटॅच केलं आहे. नंतर आपण याला आता याच्यामध्ये आपण गळा कसा घ्यायचा ते तुम्हाला मी दाखवते. आता हा गळा जास्त झालेला पेपर कटिंग करताना, तर तो आपल्याला कमी कसा करायचा. तर त्याच्या अगोदर
आपल्याला जेवढा गळा लागतो 6.5चा जरी लागला तर 6.5वर एक मार्किंग करायची. मग ह्या साईडला आता हा गळा आपल्याला 7 इंचाचा लागतोय, तर मी इथं एक मार्किंग केली. तेच मार्किंग आपण सरळ करून घ्यायचे. नंतर आपल्याला गळा आपल्याला जसा लागतोय तसा करून घ्यायचा, जसं की हा गोल गळा. आणि एकदम परफेक्ट अशी आपली कटिंग झाली आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. ज्या पद्धतीने मी हा ब्लाऊज कट करते त्याच पद्धतीने आपल्याला मेन फॅब्रिकवर पण कट करायचं आहे. आणि दुसरी गोष्ट, झाल्याच्या नंतर ब्लाऊज तुम्ही शॉर्ट व्हिडिओमध्ये बघा, खूप सुंदर पद्धतीने आपण स्टिच करतोय आणि दाखवण्याचा प्रयत्न करतोय. पुन्हा भेटू नवीन चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.